Hello everyone. We start our next class in the topical agent that is antimicrobial agents. कोणते अँटीमायक्रोबियल्स. आपण क्लासिफिकेशन बघितले, नंतर टॉपिकल एजंटच्या टाईप्स बघितले, टॉपिकल एजंट काय असतं ते बघितलं, त्याचे एक्झाम्पल्स बघितले, त्या प्रत्येकाचे मॉलिक्युलर फॉर्म्युला, सिनोनेम, प्रॉपर्टीज सगळं बघितलं. ओके, आता आपण नेक्स्ट क्लासकडे जाऊ जो आहे अँटीमायक्रोबियल्स. आता अँटीमायक्रोबियल्स म्हणजे सिम्पली काय असतं? Antimicrobials are the chemical agent used to destroy or inhibit the growth of pathogenic microorganism. म्हणजे सिम्पली काय, असे एजंट जे काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ इनिबिट करतात किंवा त्यांना डायरेक्ट काय करतात, डिस्ट्रॉय म्हणजेच त्यांना काय करतात, किल करतात. आता पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे काय? पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम आर द मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट इज डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम. असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे काय करतात, डिसीज कॉज करतात, त्याला आपण काय म्हणतो, पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. काय म्हणत असतो? पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम. ओके, तर मग आता आपण बघू की ॲक्च्युली त्याचे डेफिनेशन, जे की मायक्रो ऑर्गॅनिझम असतात त्याच्या काही डेफिनेशन्स आहेत, जे की आपण त्याचे फॉलोइंग काही टर्म्स आहेत जे की आपण अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटीमध्ये यूज करत असतो. ते टर्म्स बघू. ओके, तर पहिलं त्याची टर्म्स आहेत ते म्हणजे अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंट. ओके, आता आपण बघू डिसइन्फेक्टंट म्हणजे काय. अँटीसेप्टिक आणि डिसइन्फेक्टंटचा दोघांचा यूज सेम आहे. काय करतो तो, मायक्रो ऑर्गॅनिझम एखाद्या पर्टिक्युलर ॲस्पेक्ट्सवर किंवा सबस्टन्स, असे सबस्टन्स असतात जे आपण अप्लाय करतो आणि ते काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमला डिस्ट्रॉय करतात. ओके, पण त्या दोघातला मेन डिफरन्स असा आहे की डिसइन्फेक्टंट हे नॉन लिव्हिंग थिंग किंवा त्याला आपण इनॲनिमेट ऑब्जेक्ट म्हणजे काय, निर्जीव वस्तूंवर अप्लाय करतो. सॉरी, फॉर एक्झाम्पल लायझॉल माहिती तुम्हाला, फिनॉल माहिती, फिनेल माहिती, जे की आपण काय करतो, फ्लोअर क्लीन करण्यासाठी यूज करतो. ओके, ते झाले डिसइन्फेक्टंट. आता सध्या कोरोनाच्या काळामध्ये सगळ्यांना डिसइन्फेक्टंटचं व्यवस्थित माहिती असेल, जे काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमला डायरेक्टली काय करतात, किल करतात. ओके, कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझम, असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे काय करतात, डिसीज कॉज करतात. आता सेकंड आहे अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणजे सेम, ते सुद्धा काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझमला किलच करतात, पण कोणत्या मायक्रो ऑर्गॅनिझमला, असे मायक्रो ऑर्गॅनिझम जे कुठं असतात, लिव्हिंग टिश्यूवर. ओके, म्हणून त्याची डेफिनेशन बघा, दे आर अँटीमायक्रोबियल सबस्टन्स दॅट आर applied to the living tissue skin to reduce the possibility of infection, that is sepsis. त्याचे एक्झाम्पल कोणते आहेत मग, हायड्रोजन पेरॉक्साईड, पोटॅशियम परमॅंगनेट, आयोडीन, पोविडॉन आयोडीन, हे सगळे काय आहेत मग, अँटीसेप्टिक. ओके, नेक्स्ट बघू आता आपण स्टरलायझेशन. ओके, स्टरलायझेशन म्हणजे काय, द कम्प्लीट डिस्ट्रक्शन of living microorganism including bacteria spore. It can be achieved by physical method or by chemical means. आलं लक्षात, वेगवेगळ्या प्रक्रियेने त्याला काय करणार, जे आपले लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याचं काय करायचं, डिस्ट्रक्शन. लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझमचं काय करायचं, डिस्ट्रक्शन. किंवा सिम्पली त्याला असंही म्हणतो आपण, द प्रोसेस ऑफ डिस्ट्रॉईंग पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम अँड देअर प्रोडक्ट इज नोन ॲज स्टरलायझेशन. आणि त्या प्रोसेस मग कोणत्या असतील, जसं तुम्हाला एक सिम्पल एक्झाम्पल सांगतं, आपण दुधाला काय करतो, तापवतो. ठीक आहे, जोपर्यंत तो बॉईल होत नाही. ओके, बॉईल झाला की त्याला मग आपण गॅस बंद करून टाकतो, त्याला म्हणतो आपण पाश्चरायझेशन. ओके, हे सुद्धा काय आहे, स्टरलायझेशनचा टाईप. नंतर बघू आपण जर्मिसाईड. जर्मिसाईड काय असतात, द एजंट विच आर एम्प्लॉयड टू किल microorganism. It can be borrowed from the germicide, virucide and fungicide. किंवा सिम्पली काय म्हणतो आपण, द केमिकल एजंट विच डिस्ट्रॉय or kill various kinds of microorganism
लाईक बॅक्टेरियोसाईड, फंगीसाईड और अम्युबिएसाईड किंवा विरुसाईड. म्हणजे काय असतात? जर्मिसाईड म्हणजे असे एजंट जे कोणत्याही प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझमला काय करू शकतात? किल करू शकतात. ओके. नंतर बघू आपण बॅक्टेरियोस्टॅटिक. बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे काय? द एजंट विच इनिबिट द ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. काय करतं? जे असे एजंट जे काय करतं? बॅक्टेरियाची ग्रोथ इनिबिट करतं, त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोसाईड. त्या ठिकाणी अजून एक टर्म आहे बॅक्टेरियोसायडल. BACTERIAL सायडल. बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय? द एजंट विच किल द मायक्रो ऑर्गॅनिझम. हे बघा, दोघांमध्ये डिफरन्स लक्षात ठेवा. बॅक्टेरियोस्टॅटिक म्हणजे जे की त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची बॅक्टेरियाची ग्रोथ इनिबिट करतं, त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोस्टॅटिक एजंट. आणि बॅक्टेरियोसायडल म्हणजे काय करतं? डायरेक्ट किल. त्या मायक्रो ऑर्गॅनिझमला किंवा बॅक्टेरियाला काय करतं? किल करतं, त्याला आपण म्हणतो बॅक्टेरियोसायडल. आलं इथपर्यंत लक्षात सगळ्यांना? हे आहेत काही टर्म्स कशाच्या? रिलेटेड टू द अँटी मायक्रोबियल. आता ह्याच्यामध्ये अजून एक टर्म आहे जी म्हणजे प्रिझर्वेटिव्ह. तुम्ही ऑलरेडी बघितले असाल. काय असतं प्रिझर्वेटिव्ह? अ केमिकल एजंट विच प्रिव्हेंट द मायक्रोबियल स्पॉइलेज ऑफ अ प्रिपरेशन अँड रिड्यूस द मायक्रोबियल ग्रोथ. जे आपले फार्मास्युटिकल्स असतात त्याची मायक्रोबियल स्पॉइलेज काय करतं? प्रिव्हेंट करतं आणि त्या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ काय करतं? रिड्यूस करतं. त्याला आपण काय म्हणतो? preservatives. Okay, these are the few terms that include in the antimicrobial activity. Okay, ह्या टर्म्स तुम्हाला कळाल्या. अँटीसेप्टिक, डिसइन्फेक्टंट, अँटीबॅक्टेरियल. बॅक्टेरियलमध्ये आपण बघितलं बॅक्टेरियोस्टॅटिक बघितलं, बॅक्टेरियोसायडल, नंतर जर्मिसाईड, स्टरलायझेशन आणि प्रिझर्वेटिव्ह. आता बघू. ओके, आता आपण बघू मेकॅनिझम. आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत कसे ॲक्ट होतात? ओके, त्याचे आपण काही मेकॅनिझम बघू. ओके, इनऑर्गॅनिक अँटीमायक्रोबियल ॲक्ट बाय वन ऑफ द 3 वेज. पहिली वे आहे ऑक्सिडेशन, सेकंड आहे हॅलोजिनेशन आणि तिसरं आहे प्रोटीन प्रेसिपिटेशन. काय आहे? प्रोटीन बाइंडिंग म्हणा किंवा प्रोटीन प्रेसिपिटेशन. पहिली कोणती आहे? मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ इनऑर्गॅनिक अँटीमायक्रोबियलच्या 3 मेकॅनिझम आहेत. हा क्वेश्चन थिअरी एक्झाममध्ये मोस्टली विचारतात. कोणते कोणते आहेत? ऑक्सिडेशन, हॅलोजिनेशन अँड प्रोटीन प्रेसिपिटेशन अँड दिस इज ऑल्सो द टाईप ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट. ओके, आपण बघितलं क्लासिफिकेशनमध्ये अँटीमायक्रोबियल एजंटच्या टाईपसुद्धा आहेत. ऑक्सिडेशन, ड्रग ॲक्टिंग बाय ऑक्सिडेशन, ड्रग ॲक्टिंग बाय हॅलोजिनेशन, ड्रग ॲक्टिंग बाय प्रोटीन प्रेसिपिटेशन. इट इज नथिंग बट द मेकॅनिझम. ऑक्सिडेशननी होतं, हॅलोजिनेशननी होतं की प्रोटीन प्रेसिपिटेशन. ओके, आता बघू आपण त्याच्या मेकॅनिझममधली पहिली आहे ऑक्सिडेशन. कोणती आहे पहिली? ऑक्सिडेशन. आता ऑक्सिडेशन मेकॅनिझम म्हणजे सिम्पली काय होणार? जे आपले ऑक्सिडायझिंग एजंट आहेत ते नॉर्मल प्रोटीन जे मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावर काय करणार? ॲक्ट होणार आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करणार? ते ऑक्सिडायझ्ड प्रोटीन. बघा बरं, वाचू आपण हे. ऑक्सिडेशन मेकॅनिझम. पहिला पॉईंट, compound acting by this mechanism belongs to the class of peroxide, peroxy acid, oxygen liberating compound like permanganate and certain oxo halogen ions. They act on. बघा बरं मेकॅनिझम ते कोणते कोणते असतात? आत्ता आपण बघितलेले पेरॉक्साइड्स किंवा परमॅग्नेट हे पर्टिक्युलरली काय करतात? एखाद्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन रिलीज करतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? ऑक्सिडायझिंग एजंट. आणि तेच काय करतात? ऑक्सिडेशन मेकॅनिझम कॅरी आउट करतात. बघा, दे ॲक्ट ऑन प्रोटीन कंटेनिंग सल्फाहायड्रिल ग्रुप अँड ऑक्सिडायझेस फ्री सल्फाहायड्रिल टू डायसल्फाइड ब्रिज अँड इनॲक्टिवेट इट्स फंक्शन. सिम्पली काय करतात? जे मायक्रो ऑर्गॅनिझममधले किंवा मायक्रोबियल प्रोटीन आहेत त्यामध्ये काय प्रेझेंट असतं? सल्फाहायड्रिल ग्रुप. ओके, आणि त्या सल्फाहायड्रिल ग्रुपचं काय करतात? ते ऑक्सिडेशन करतात. ओके, सल्फाहायड्रिल ग्रुपचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्या सल्फाहायड्रिल ग्रुप जो की प्रोटीन असतो तो कशामध्ये प्रेझेंट आहे? मायक्रोबियल प्रोटीनमध्ये. त्याचा काय होणार? शेप आणि त्याचं प्रोटीनचं जे मॉलिक्यूल आहे ते काय होणार? त्याचं पूर्ण डिस्ट्रक्शन होणार. त्याचं ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याचा शेप चेंज होणार आणि त्या ठिकाणी काय होणार? तो इनॲक्टिव्ह
काय होणार, इनॲक्टिव्ह होणार. बरोबर आहे. मग बघा बरं काय म्हणते, सल्फाहायड्रिल ग्रुप प्रेझेंट इन मोस्ट मायक्रोबियल प्रोटीन्स आर ऑक्सिडाइज्ड बाय ऑक्सिडायझिंग एजंट. दिस अल्टर द मॉलिक्युलर शेप ऑफ प्रोटीन अँड रिझल्ट इन द डिस्ट्रक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या प्रोटीनचा शेप चेंज झाल्यामुळे त्याचं फंक्शन काय होणार, इनॲक्टिव्ह होणार आणि तो काय म्हणून ॲक्ट करणार, अँटी मायक्रोबियल एजंट. आलं लक्षात. आता सेकंड बघू, हॅलोजिनेशन मेकॅनिझम. जसं आपण ऑक्सिडेशनमध्ये बघितलं, नॉर्मल प्रोटीनचं कन्व्हर्जन कशामध्ये होते, ऑक्सिडाइज्ड प्रोटीनमध्ये. जो काय करतो, ते फ्री ऑक्सिजन जो असेल त्या ठिकाणी जो कोणी लिबरेट केलेला आहे पोटॅशियम परमॅग्नेट किंवा हायड्रोजन पेरॉक्साईडनी, तो काय करतो, त्या सल्फाहायड्रिल ग्रुपवर अफेक्ट करतो आणि कशावर अटॅक करतो, डायसल्फाईड ब्रिजवर. आणि प्रोटीनचं फंक्शन काय करतो, इनॲक्टिव्ह. त्यामुळे त्या प्रोटीनचं काय होणार नाही, मल्टिप्लिकेशन होणार नाही आणि त्याची ग्रोथ होणार नाही. दुसरं बघू आता, हॅलोजिनेशन मेकॅनिझम. द कंपाऊंड विच लिबरेट क्लोरीन ऑर हायपोक्लोराइड ऑर द आयोडीन ॲक्ट बाय दिस मेकॅनिझम. मग कोणते कोणते असतील, गुड, आयोडीन, क्लोरिनेटेड लाईम, ओके, कॅल्शियम हायपोक्लोराइड, सोडियम हायपोक्लोराइड, हे सगळे काय झाले, हॅलोजिनेशन मेकॅनिझम थ्रू ॲक्ट होणारे ड्रग्स. ओके, आता बघू बरं मेकॅनिझम कशी आहे. धिस कॅटेगरी ऑफ एजंट ॲक्ट्स ऑन पेप्टाईड लिंकेज अँड अल्टर इट्स पोटेन्सी अँड प्रॉपर्टी. काय बघा बरं, ऑक्सिडेशनमध्ये कशावर ॲक्ट केला, सल्फाहायड्रिल ग्रुपवर. आता हॅलोजिनेशनमध्ये कशावर ॲक्ट केला त्यांनी, पेप्टाईड लिंकेजवर. आणि पेप्टाईड लिंकेज पण काय करतो, प्रोटीन अमायनो ॲसिडला एकमेकांसोबत बाइंड करतं आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात प्रोटीन तयार करतं आणि त्या प्रोटीनचं काय करतं, मल्टिप्लिकेशन करायला हेल्प करतं. कशामध्ये, मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये. मग आता त्याचं डिस्ट्रक्शन झालं, द डिस्ट्रक्शन ऑफ स्पेसिफिक फंक्शन ऑफ प्रोटीन रिझल्ट इन द डेथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम. त्यामुळे काय होणार, पेप्टाईड लिंकेज ब्रेक झालं की त्यामुळे त्याचं प्रोटीनचं स्ट्रक्चर, त्याचा शेपसुद्धा काय होणार, चेंज. आणि त्यामुळे त्याचं जे प्रॉपरली फंक्शन आहे मल्टिप्लिकेशनचं, त्याचं ग्रोथ करायचं, ते त्या ठिकाणी होणार नाही आणि त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची काय होणार, डेथ होणार. ओके, किल केल्या जाईल. हे झाले दोन, ऑक्सिडेशन मेकॅनिझम आणि दुसरा आहे हॅलोजिनेशन मेकॅनिझम. आता थर्ड बघू आपण, ॲक्टिंग बाय प्रोटीन प्रेसिपिटेशन. तिसरी मेकॅनिझम तुम्हाला माहिती आहे अँटीमायक्रोबियलची कोणती आहे, प्रोटीन प्रेसिपिटेशन. Many metals in their cation form exhibit protein binding or protein precipitation. The nature of interaction with protein occurs through the polar group of protein which acts as a ligand and metal ion acts as a Lewis acid. Ligand means complex. The complex form may be a strong chelate leading to the inactivation of protein. This action in general is not specific. Protein precipitation do not distinguish between the proteins of the microbes and that of the host. Germicidal action result when the concentration of ion is such that reaction is restricted largely to the parasite cell. म्हणजे सिम्पली काय करतं, हे काय करतं, त्या प्रोटीनमध्ये प्रेझेंट, तुम्हाला माहिती प्रोटीनचं स्ट्रक्चर, त्यामध्ये जे पोलार ग्रुप प्रेझेंट असतो, ओके, तो काय करतो, मायक्रोबियल प्रोटीनमधला जो पोलार ग्रुप प्रेझेंट असतो तो काय करतो, मेटलसोबत लिगांड फॉर्म करतं, कॉम्प्लेक्स फॉर्म करतं आणि त्यामुळे तो काय करतं, चिलेटिंग एजंट, चिलेट तयार करतं, एक प्रकारचं कॉम्प्लेक्स तयार करतं आणि त्याचं जे ओरिजिनल प्रोटीन आहे ते कसं होऊन जातं, इनॲक्टिव्ह. कसं होते, इनॲक्टिव्ह. काय होते, प्रोटीन इनॲक्टिव्ह होते. आता प्रोटीन इनॲक्टिव्ह झाल्यामुळे त्या पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होणार का नाही, कारण की त्या ठिकाणी त्याचं जे DNA असतं प्रोटीन सिंथेसिसमध्ये, ते काय होतं, जे अल्टर होऊन जातं, कॉम्प्लेक्स तयार होते, त्यामुळे त्याला मल्टिप्लिकेशनला प्रॉपरली होत नाही. मल्टिप्लिकेशन होणार नाही म्हणजे ग्रोथ होणार नाही, कारण की ॲक्च्युअल त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते पूर्ण डिस्ट्रक्ट झाले असतं, कॉम्प्लेक्स तयार झालेलं असते. ओके, त्यामुळे या ठिकाणी काय होणार, त्या मायक्रो ऑर्गॅनिझमची किलिंग होणार, डेथ होणार बाय इनॲक्टिवेशन ऑफ द प्रोटीन. ह्या तीन जे टेक्निक्स आहे, ओके, ह्या तीन जे मेकॅनिझम आहे ते अँटीमायक्रोबियल एजंट ह्या तीन मेकॅनिझमवरूनच ॲक्ट होणार. पहिलं म्हणजे ऑक्सिडेशन, त्याचे एक्झाम्पल आहे पोटॅशियम परमॅग्नेट आणि हायड्रोजन पेरॉक्साईड. नंतर आहे हॅलोजिनेशन, त्यावर ॲक्ट होणारे आयोडीन किंवा क्लोरिनेटेड लाईम. आणि प्रोटीन प्रेसिपिटेशनवर ॲक्ट होणारे कोणते आहेत, बोरिक ॲसिड, बोरॅक्स किंवा सिल्वर नायट्रेट. ओके, हे सगळे झाले आपलं डेफिनेशन ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट,
टर्म रिलेटेड टू अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी अँड नंतर मेकॅनिझम ऑफ अँटीमायक्रोबियल एजंट. ओके, आपण इथं स्टॉप करू आणि उद्या बघू प्रत्येक मेकॅनिझमवर ॲक्ट होणारे ड्रग. उद्याच्या लेक्चरमध्ये बघायचे आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड अँड पोटॅशियम परमॅंगनेट. ओके, देन बाय, वी विल मीट टुमारो.